सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. परीक्षित आणि शुकाचार्य या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. शुकाचार्य परीक्षिताला केलेल्या पापापासून मुक्ती देण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले होते. एकामागून एक परीक्षित त्यांना प्रश्न विचारत होता आणि शुकाचार्य त्याच्या शंकांचे निरसन करत होते. भागवतामध्ये वैराग्याचा उपदेश केलेला आहे. वैराग्याशिवाय ध्यान होऊ शकत नाही. ध्यानात एकाग्रता होऊ शकत नाही. भगवंताच्या ध्यानधारणेला भागवतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. बुद्धीने भगवंताच्या सर्वांगाची धारणा करावी. जशी जशी बुद्धी स्थिर होत जाईल तसे तसे मनही स्थिर होत जाते. धारणा स्थिर झाली म्हणजे ध्यानात प्रभूचे मंगलमय स्वरूप दिसते व भक्तियोगाची प्राप्ती होते. ध्यानात मन स्थिर होत नसेल तर त्या मनाला मृत्यूचे भय दाखवावे म्हणजे मग ते स्थिर होईल. मनाला कोणत्याही प्रकारे समजवा व स्थिर करा. संत कबीर म्हणतात, क्षणभंगुर जीवन की कलिका कल्प्रात को जाने खिली न खिली, मलया चलकी शुची शीतल मंद, सुगंध समीर चली न चली. कलिकाल कुठार लिए फिरता, तन नम्र है चोट झीली न झीली, रटले हरिनाम हरि रसना, फिर अंत समय में हिली न हिली. जोपर्यंत इंद्रियांमध्ये बळ आहे तोपर्यंतच रसना म्हणजे जिभेला कबीर असे सांगतात की परमेश्वराचे नावाचे स्मरण कर. शेवटच्या समयी कदाचित ती हलणार देखील नाही. ज्ञानदेवांनी मनालाच गुरु केले होते. मनाचा खरा गुरु आत्मा होय. एकदा एकनाथांजवळ एक वैष्णव आला आणि त्याने विचारले, आपले मन ईश्वराच्या ठाई रात्रंदिवस कसे स्थिर राहते? माझे मन तर देवाच्या ठिकाणी अर्धा तासही स्थिर राहत नाही. माझ्या मनाला स्थिर करण्याचा एखादा उपाय सांगा. एकनाथांनी विचार केला की उपदेश क्रियात्मक असला पाहिजे. ते त्या वैष्णवाला म्हणाले, तुझा प्रश्न सध्या बाजूला राहू दे. मला वाटते तुझा मृत्यू जवळ आला आहे. तो येण्या अगोदर वैर व वासना यांचा त्याग घडलाच पाहिजे आणि 7 दिवसानंतर तू मला येऊन भेट. त्या व्यक्तीने मृत्यूचे नाव ऐकताच त्याचे धाबे दणाणले. तो घरी आला. त्याने आपली धनसंपत्ती, सर्व मालमत्ता मुलांच्या स्वाधीन केली. त्याने सर्वांची क्षमा मागितली आणि तो ईश्वराचे ध्यान करू लागला. 7 दिवसानंतर तो एकनाथ महाराजांकडे आला. महाराजांनी त्याला विचारले, या 7 दिवसात तू काय काय केलेस? तू कोणते पाप केलेस? वैष्णव म्हणाला, मला मरणाची इतकी भीती वाटत होती की मी सर्व काही सोडून दिले आणि देवाच्या भजनी लागलो. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, माझ्या एकाग्रतेचे हेच रहस्य आहे, कारण मी मरणाची रोज आठवण ठेवतो. मृत्यूचे भय मला सतत वाटते आणि मी सतत ईश्वराचे भजन करत असतो. म्हणून माझे मन सर्व विषयातून मागे हटून श्रीकृष्ण भजनामध्ये एकाग्र होते. लोक देवाला धन देतात, पण देव तुम्हाला फक्त मन मागत असतो. व्यवहार करा, पण मन ईश्वराच्या ठाई ठेवून, कृष्णाच्या ठाई ठेवून. पाण्याचे घडे डोक्यावर घेऊन चाललेली स्त्री रस्त्यात भेटणाऱ्या स्त्रियांशी गप्पा गोष्टी करत असते, पण तिचे सर्व लक्ष मात्र डोक्यावरच्या पाण्याच्या घड्याकडे असते. त्याचप्रमाणे संसारातील व्यवहार करताना नेहमी परमेश्वराचे स्मरण करावे. उपनिषदामध्ये असा एक दृष्टांत आहे की साखरेची बाहुली समुद्र किती खोल आहे हे पाहायला गेली, पण ती समुद्रात गेली ती गेलीच. ती पुन्हा कधी परत आलीच नाही. ती त्यातच विलीन होऊन गेली. त्याप्रमाणे जो ईश्वरात लीन होतो त्या जीवाला ईश्वरापासून कोणीही वेगळा करू शकत नाही. तसाच जीवाचा परमात्म्यात लय होणे हे महत्त्वाचे असते. अशोकवनामध्ये रामाच्या विरहात सीतामाई अखंड रामाचे ध्यान करत असे. सीता रामाच्या ध्यानात तन्मय झाली, विरहात तन्मय झाली. विरहात तन्मयता विशेष होत असते. तिला सर्वत्र राम दिसू लागला. मी सीता आहे हे ती विसरून गेली आणि सर्वात राम पाहणारा रामस्वरूप होतो तशी सीता देखील रामस्वरूप होऊन गेली. सीतेला अनेक वेळा असे वाटत असे की ती रामरूप आहे. ती आपले स्त्रीत्वही विसरून जात असे. एकदा सीतेने त्रिजटेला असे विचारले की मी असे ऐकले आहे की आळी भुंग्याचे स्मरण करता करता भिंगोटी बनून जाते. त्याप्रमाणे रामाचे स्मरण करता करता मी रामरूप झाले तर काय होईल?
रामाच्या ध्यानात अशी तन्मयता होत असते की जणू काही ती व्यक्ती रामच बनते. त्यावेळेस त्रिजटा तिला म्हणाली की माते, तू रामरूप झालीस तर चांगलेच होईल. जीव आणि शिव एकरूप झाले तर जीव कृतार्थ होतो. तेव्हा सीता म्हणाली, रामाचे चिंतन करता करता मी रामरूप झाले तर रामाची सेवा कोण करील? सीता राहून रामाची सेवा करण्यात जो आनंद आहे तो रामरूप होण्यात मला तरी नाही. मला तर फक्त रामाची सेवा करायची आहे. सीतेला पती आणि पत्नीभाव खंडित होण्याची भीती वाटत होती. रामरूप होण्यात सीतारामांचा युगुल भाव राहू शकत नाही. त्रिजटा म्हणाली, अनन्य प्रेम असल्यामुळे तुझे चिंतन करता करता रामच सीतारूप बनून जातील. अशा रीतीने राम आणि सीता हे युग्म कायम राहिले. भागवत हे खऱ्या अर्थाने मुक्तीचे रहस्य आहे. कारण परीक्षिताला केवळ 7 दिवसामध्ये भागवताच्या श्रवणाने मुक्ती मिळालेली होती. अखिल मानव जातीला देखील तशीच मुक्ती मिळावी हाच केवळ श्रीमद भागवताचा उद्देश आहे. म्हणून प्रत्येकाने या जन्माचे सार्थक करण्यासाठी क्षणाक्षणाला मृत्यूचे ध्यान करून ईश्वराच्या चरणी आपले मन लीन करावे. पाहूया उद्याच्या भागामध्ये पुढे शुकाचार्य काय सांगतात ते.